शेतातून टावरची लाईन जात होती, रेन्यू कंपनीची लाईन जात होती. त्यांनी मनमानी कारभारामुळं आमच्या शेतातून आम्हाला न विचारता, नोटीस न देता किंवा ॲग्रीमेंट न करता आमच्या शेतातून अचानक आले. पोलीस फोर्स 25, 30, 50, 100 पोलीस आले आणि कंपनीचे माणसं आली आणि त्यांनी डायरेक्ट आमच्या पिकातून ट्रॅक्टर घालायला चालू केलं. आम्ही आमचं म्हणणं एवढंच होतं की बाबा आम्हाला योग्य मोबदला द्या. मोबदला आमच्या खात्यावर जमा झाल्यानंतर पुन्हा तुम्ही आमच्या शेतातून ट्रॅक्टर घाला किंवा आमची ॲग्रीमेंट सही झालेली असेल आणि सही झाली ना आम्ही अमान्य केली, पुन्हा नंतर आम्ही मान्य करून पुन्हा अमान्य केली तर आमच्या शेतातून किंवा आम्हाला अटक करा, काय करायचं ते करा. पण आमच्या पूर्ण शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं होतं की आधी आम्हाला ॲग्रीमेंट द्या, नोटीस द्या. नोटीस आम्हाला मान्य झाल्यानंतर पुन्हा मग आमच्या सह्या घ्या, जे रेट ठरेल ते आम्हाला पूर्ण पेमेंट द्या, आमच्या खात्यावर करा आणि पुन्हा काम चालू करा. पण आता सध्या काय आहे, पावसाळा दिवस आहे, पाऊस पडलेला आहे आणि त्यांनी ट्रॅक्टर घातलं तर 2-2, 3-3 फूट खड्डे होते. पुन्हा आता सेंटरवरून जर ट्रॅक्टर घातलं त्यांनी तर पाणी पुन्हा तिकडून तिकडे द्यायला येत नाही, तिकडून इकडले अलीकडल्या साईडला देता येत नाही आणि पुन्हा ती ऊस अख्खा ऊस उभा राहते. मग कारखाना बी नेत नाही. मग उरलेला ऊस आम्ही काय करायचं, ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. ऊसाचं बी नुकसान म्हणजे 1 वर्षाचं द्यायला लागली. कोण आलं होतं, काय चर्चा झाली? आता कैलासदादा आमदार आलते, आमच्या मागण्या त्यांनी रास्त घेऊन कलेक्टर साहेबाची आणि SP साहेबाची चर्चा त्यांनी घडवली आणि आम्हाला सांगितले की जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि कलेक्टरनं सांगितले की जर तुम्हाला आता नोटीस येईल ह्या रेटची किंवा कुठली, जर तुम्हाला मान्य नसेल तर आमच्याकडे अपील करा. तुम्हाला आमचा मान्य जर निर्णय नसेल तर पुन्हा कृषी अधिकाऱ्याचे जे कॉम्पेन्सेशन ते रेट आहे ते जर तुम्हाला मान्य असेल तर सिव्हिल कोर्टात जाऊ आपण आणि जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी दादाने आम्हाला सपोर्ट केला. म्हणजे ॲग्रीमेंटवर सह्या नसतानाही आमच्या इथं रोड टच जमीन आहे आमची. ॲग्रीमेंटवर सह्या नसतानाही खोदकामाचं काम चालू केलं आहे आणि पोलीस प्रोटेक्शन डायरेक्ट घेऊन येतात. आधी त्याची नोटीस देत नाहीत, काही देत नाहीत. आमच्या आईला आजपर्यंत कोणतीच नोटीस बसलेली नाही, तरी त्यांनी डायरेक्ट खणकाम करून आम्हाला म्हणजे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत विदाऊट ॲग्रीमेंट. त्यांच्याकडे ॲग्रीमेंट आहे, त्याच्यावर सह्या आहे तुमच्या वडिलांच्या? नाही, ते आमच्या दबावाखाली सह्या घेतली. मग तुम्ही त्यावेळी तक्रार केली नाही का? तक्रार केली ना, केली परत मग ते म्हणजे डायरेक्ट पोलीस प्रोटेक्शन घेऊन येऊन दबाव टाकायला लागली. राहणार कनगारा काय झालं? काय उसात ट्रॅक्टर घातला आणून, मालकाला शुगर हाय, दादागिरी केली, पोलीस आले, समजे ही करायला लागली, लुस्कान झालेली आहे. मग काय नेमकं काय प्रकार घडलेला आहे? काय झालं? उसात ट्रॅक्टर घातलं, कोणी घातलं? काय पोलिसांनी त्यांनी समधीच आले, कंपनीवाल्यांनीच आले. कोणती कंपनी? रिन्यू. काय करायला तिथं? तारा वाढायची. मग आता काय करायचं? नोटीस नाही, काय नाही, पंचनामा नाही ना, काय नाही. आमची भेट सुद्धा नाही त्या साहेबाची. 1 रुपया भर दिला नाही आम्हाला. आणि माझ्या उसात ट्रॅक्टर घातले. आता माझ्या केलं याचं काहीतरी भेटावं आम्हाला. आम्ही दोघं बी अडाणी आहोत आणि राहताव दोघं जण. पोरग पुण्याला असते, बोलवून घेतलं पोर. मग काय करायचं सांगा तुम्ही? दुसरं कोणातून बोलणार? माझे सैनिक शिवाजी मोरे दुत्ता. माझ्या शेतामध्ये त्यांनी ट्रॅक्टर बगर नोटीसचं ट्रॅक्टर घातलं तिने आणि आम्ही जेव्हा दुपारी शेताकडे आलो त्यावेळेस शेतामध्ये खड्डे पडले होते आणि तार ओढले शेतात. विचारलं त्यांना तर ते म्हणजे आम्ही काम रोखू शकत नाही. शेख साहेब फोन केला. कोण शेख? ते काय जिल्हाधिकाऱ्याकडे कोण कोण आला होता आणि काय चर्चा झाली? चर्चा झाली की आता आम्ही काय त्याच्यावर सोल्युशन काढू, जास्तीत जास्त फायदा देऊ. कोण आलं होतं? कोण आलं होतं? काय जाणार आम्हाला आणि आम्हाला कसलीही नोटीस नसताना ट्रॅक्टर त्यांनी ऊसात घातलं. त्यांनी जवळ मला 60 मीटर ऊस वाटलं होतं. काही कल्पना नाही. हा बोला. मी अमोल शिवाजीराव मस्के दुत्ता, अक्कूबर पाडोळे पंचायत समिती गणाचा सदस्य आहे. 6 तारखेपासून कनगारा शिवारात
ही रिन्यू पॉवरची माणसं दादागिरी करून पोलीसची यंत्रणा मागून त्रास देऊन नाहक त्रास मारहाण करून गाडीत घालून त्याला दाबधमकी देऊन सह्या करून गेली घरामधून. मग काल आज सकाळी आम्ही कैला दादाकडे आलो त्यांनी सगळी SP ची कलेक्टर साहेबाची DYSP ची मिटिंग लावली. आज मी जिल्हाधिकाऱ्यांकडे येऊन विषय मार्गी लागला काय तर नोटिसा देऊन सगळं विषय मार्गी लावू असं कैला दादाचं म्हणणं आहे. बसलो तर सगळी अर्धा तास मिटिंग झाली काय तर विषय मार्गी लागेल. पण बेंबळी पोलीस स्टेशन शेख साहेब पण बरेच त्रास आहे त्यांचा मानसिक त्रास. 5-50 पोलिसांचे दबाव टाकते गाडीत घालते सह्या करून घेते पोलीस स्टेशनला बसून 9-10 वाजता गाडी येते. म्हणजे दहशत निर्माण केली आहे बेंबळी पोलीस स्टेशन आमच्या भागात 10-5 गावात एवढा नाहक त्रास येते. मोबदला नाही का नाही काय मोबदला 10-5 हजार दिले शेतकरी बी गप बसते तर माणसं बी गप बसते चालू केलं दहशत दादागिरी. शेतकरी नाडी